मी डॉक्टर अर्जुन विश्वनाथ चापुरे. माझं दवाखाना गायत्री सरोवरीच्या बाजूला MD होमिओपॅथिक आहे आणि फूड न्यूट्रिशन आणि फूड न्यूट्रिशन हे 3 वेगवेगळे प्रकार डिफरन्स आहे. फूड हे शरीराला लागणारा घटक आहे आणि शरीराला ऊर्जा जे पाहिजे आपण कार्बोहायड्रेट बोलतो फॅट बोलतो ते लागणार आहे. पण न्यूट्रिशन हे शरीराला अत्यंत महत्त्वाचे घटक आहे. ते न्यूट्रिशन झालं. आणि मेडिसिन हे जेव्हा आजार होतो आजार कमी करण्यासाठी मेडिसिन. लॉंग टर्म हे न्यूट्रिशन घेतलं तर काही दुष्परिणाम होत नाही. फूड हे ड्रगसारखं फूड घेतलं तर आपली लाईफ चांगली आहे. जर फूडच जर आपण असं राक्षसासारखं जर खाल्लो आपण तर फूड हे पॉयझन तयार होतं आणि ते आपल्याला घातक होऊ शकतं. सर मेडिसिन जर का सर तुम्ही लाईफ टाईम आपण लॉंग टर्म जर काही एखादी मेडिसिन असेल जे की तुम्ही सजेस्ट करता म्हणजे मेडिसिन डॉक्टरांना नाविलाज असतो सजेस्ट करावं होतं समोरच्याला बीपी आहे तर ही मेडिसिन का शुगर आहे तर ही का ती सर लाईफ टाईम जर का खाल्ली तर त्याचा शरीरावरती काय परिणाम कसं आहे औषध म्हणलं जे ॲक्शन करते ते रिॲक्शन 100% राहणार. ॲक्शन तिथे रिॲक्शन राहणारच आहे. त्यामुळे आपण कसं आहे जे आजार आहे त्या आजाराला काही करू शकते ते घ्यावं लागेल आपल्याला. पण काही आजार असतात आम्ही प्रत्येक पेशंटला सांगतो वर्कआउट करा योगा करा वॉकिंग करा डाएट मेंटेन करा बिलकुल जमत नाही लोक गोळी द्या साहेब म्हणतो. किती पेपरमध्ये चीट करायची सवय लागली सर कॉपी करायची मग पास व्हायचं टॅबलेट खायची ऍसिडिटी दूर पण तुम्ही विजरल फॅट लॉस करा तुमचं ऍसिडिटी दूर करा असं जर सांगितलं तर नाही त्यांना नाही बिलकुल ऐकत नाही. खूप लोकांना आम्ही सांगू माझे म्हणजे प्रामाणिकपणा ट्रीटमेंट देत राहतो पेशंटला आणि सगळ्याला सांगतो की या आजाराला हे करा या आजाराला हे ट्रीटमेंट घ्या. नाही प्रत्येकाला सांगतो केमिकल फास्ट पाहिजे आत्ताच्या आत्ता लगेच गोळी द्या आत्ता लगेच कामाला द्या. दुसरा एक सर मला एक दुसरा माझा आवाज येत आहे सगळ्याकडे माझा आवाज चांगला खनका आहे मला माईकची गरज नाही. डॉक्टर साहेब मला एक दुसरा अजून एक विचारायचं आहे तुम्ही स्वतः हे न्यूट्रिशन खातात का? हा सर सकाळ संध्याकाळ रेग्युलर खातो मी आता. किती दिवस झाले? 2 वर्षापासून. आता तुमच्या समोर विदाउट मला काही वजन जास्ती नव्हतं. मी अगोदरपर्यंत हेल्थ कॉन्शियस आहे एकदम 66 आणि 65 एक 100 ग्राम वजन होते तुम्ही 100 ग्राम. ही गोष्ट या ठिकाणी अंडरलाईन करा. डॉक्टर साहेबांचं वजन वाढलेलं नव्हतं डॉक्टर साहेबांचं वजन कमी झालेलं नव्हतं तरी पण डॉक्टर साहेब न्यूट्रिशन घेतात का कारण त्यांना त्याचं महत्व माहिती त्याचा पूर्ण अभ्यास करूनच मी चालू केलं आहे. मी घेतो माझी मॅडम घेते माझ्या लेकराला सगळे पूर्ण होल फॅमिली. किती दिवसापासून सर? 2 वर्षापासून. सर आता एक डॉक्टर आहे तुम्ही पण ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने विचार 14 किलोचा रिझल्ट आहे क्या बात आहे. डॉक्टर साहेब हे न्यूट्रिशन खाल्ल्याच्या नंतर आणि आजपर्यंत आमचा असा अनुभव आहे की न्यूट्रिशन खाल्लं सकाळ दररोज छानसा व्यायाम केला चांगल्या लोकांबरोबर पॉझिटिव्ह माइंडसेट लोकांबरोबर राहिलो तर बरेचशे लोकांचे सर आजार दूर पडत आहे. तुम्हाला कसं वाटतंय? नाही सर कसं आहे ह्या न्यूट्रिशन पासून जे आजार चांगले होतात चांगलेच वाटतं पण ज्या न्यूट्रिशन सोडून पण काही आजार डॉक्टर साहेबांसाठी टाळ्या वाजवा. एकमेव व्यक्ती मी विचारतो त्यांना की सांगतो की आजारी माणसं कमी पडतात तरी डॉक्टर साहेब म्हणतात येस इट्स ओके खूप चांगली गोष्ट आहे. हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल जगा तुम्ही. आमच्यासाठी दुसरे आजार भरपूर आहेत सर. तुम्ही हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल जगा आणि लक्षात घ्या आपल्याला डाऊट असतो सर माझं 15 किलो वजन वाढलं होतं ते कमी झालंय आता मग मी आता खायचं बंद करू का होते त्याला काय नंतर काय तुम्ही ठरवलंय का काय विषय वेगळा विचार आहे तुमच्यावर. अरे तुम्हाला किती दिवस हेल्दी जगायचंय ही तारीख लिहा आणि त्या तारखेपर्यंत न्यूट्रिशन खा. माझी बायको आज 9 महिन्याची प्रेग्नंट आहे. मी पैशासाठी काही करीन तुम्ही म्हणता पण माझ्या होणाऱ्या बाळाला मी खाऊ घालीन का? मी माझ्या 9 महिन्याच्या प्रेग्नंट बायकोला खाऊ घालीन का? साहेब API आहेत पैशाची कमतरता नाही साहेबांना. API म्हणजे काय असतं ते तुम्हाला समजून नाही. एक पोलीस स्टेशन किती ताब्यात असतं काय त्याचं काय असतं ते साहेब पैशासाठी नाही आले ते तुमच्या बरोबर. साहेबांची मिसेस 9 महिने साहेबांची पत्नी 9 महिने पूर्ण होईपर्यंत खाल्लाय साहेबांच्या पत्नीने आणि आज किती महिने झालं सर बाळ झालं? परिचय द्या सर. परिचय घ्या 2 महिने झालं 2 महिने. सो 2 महिने झाले असं आफ्टर डिलिव्हरी पण चालू विषय विशेष म्हणजे 9 महिन्यानंतर प्रेग्नन्सी राहिलेली आणि पहिल्या वेळेस जो मुलगा राहतो त्यासाठी 4 लाख खर्च केला होता आम्ही. मी उस्मानाबादमध्ये ड्युटी होती त्यानंतर त्या ठिकाणाहून मी बरमध्ये डॉक्टर लातूरला माहिती आहे
त्या ठिकाणी ट्रीटमेंटसाठी दर 8 दिवसाला पाठवायचं. ड्रायव्हरला गाडी घेऊन मला काही येणं होत नव्हतं. आई, मॅडम आणि ड्रायव्हर हे दर 8 दिवसाला बरोबर डॉक्टरकडे यायचे. त्यानंतर त्या पुन्हा बीडला बदली झाली, बीडहून पण पाठवायचं. त्यानंतर पहिला मुलगा झाला. त्याच्यानंतर 9 वर्षानंतर मूल राहत नव्हतं आणि या फिटनेस फॅमिलीमध्ये जॉईन झालो. जॉईन झाल्यानंतर एक्सरसाइज आणि त्यानंतर मॅडम पण सकस आहार, मी पण सकस आहार आणि या सगळ्या गोष्टी केल्यानंतर ऑटोमॅटिकली कधी राहिलं आम्हाला देखील कळलं नाही. बिकॉज ऑफ ओनली हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल. दररोज व्यायाम, दररोजचं सकस संतुलित आहार, दररोजचं पॉझिटिव्ह माइंडसेट. सो या सर्व आणि आता सर सकस संतुलित आहार चालू आहे. बरं मुलगी कशी आहे सर? एकदम फिट आहे सर. सध्या इथंच आहे, दूधगिरमध्येच आहे. तुम्ही पाहायला येऊ शकता. काय अडचण आणि हा जो न्यूट्रिशन आहे हे पण ज्या डॉक्टर येस त्या इकडे येणार आहे. सध्या आपले इथले डॉक्टर मारुती कोणत्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट आहे आपली